नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आज तुमच्यासोबत वांग्याचा मसाला कसा बनवायचा याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आपण पातळ भाजी बनवणार नाहीत, आपण वांग्यात फक्त मसालाच बनवणार आहोत घट्ट। मी इथं स्वच्छ धुवून असे वांगे घेतलेले आहेत, पावशेर वांगे आहेत आणि अशा पद्धतीने काप करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं मीठ भरून घ्यायचं। अशा पद्धतीने सर्व वांग्यामध्ये मीठ भरून घ्यायचं। मी इथं सर्व वांग्यामध्ये मीठ भरून घेतलंय। अशा पद्धतीने जर आपण वांग्यामध्ये मीठ भरून घेतलं ना, आपली वांगे आहेत ना खायला खूप खरपूस लागतात, नाहीत असे पंचाट वगैरे लागतात वांग्या। कधी पण वांग्याची भाजी बनवताना ना वांग्यामध्ये मीठ भरून घ्यायचं, भाजी खूप टेस्टी लागते। आता हे वांगे आपण पाण्यामध्ये उकळून घेणार आहोत। मी इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये घालून घ्यायचं एक उबळ तेल। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचे थोडेसे जिरे मोहरी आणि थोडीशी हळद घालून घ्यायची। हळद घालणार आहे आणि आपण हे वांगे आहेत ना मीठ वगैरे भरून घेतलेले, काप करून घेतलेले, ते त्याच्या तेलामध्ये घालून घ्यायचे। त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालून घ्यायचं। आपल्याला आता हे वांगे आहेत ना 3 ते 4 मिनिटं पाण्यामध्ये उकळून घ्यायचे। आता आपण मसाला बनवणार आहोत। मी इथं पॅन गरम करायला ठेवलेला आहे। आपल्याला सर्व जे मसाला घेतलेला आहे आपल्याला भाजून घ्यायचा आहे। सर्वात अगोदर मी थोडंसं घालणार आहे तेल, खोबऱ्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय आणि आपल्याला मसाले भाजून घ्यायचे। तर मी इथे घेतले आहेत थोडेसे फुटाणे, हे पण आपल्याला भाजून घ्यायचे आणि थोडेसे धने त्याच्यामध्येच घालून घ्यायचे। अशा पद्धतीने सर्व मसाले आपण भाजून घेतलेले आहेत। एक टोमॅटो घेतलाय, लसूण घेतलाय, अद्रक घेतली, 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्यात, खोबरं, एक कांदा भाजून घेतलाय, कढीपत्ता घेतलाय, कोथिंबीर घेतली, धने आणि फुटाणे घेतलेत। आता याचा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घ्यायचंय। आम्ही बारीक असं इथं मिक्सरमध्ये वाटण करून घेतलेलं आहे। आम्ही इथं ठेवलेला आहे कढई गरम करायला। आपल्याला आता वांग्याचा मसाला बनवून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आपल्या आवडीनुसार तेल। तेल गरम झालं की आपण तेलामध्येच मसाले घालून घेणार आहोत। मी इथं घालणार आहे 1 चमचा लाल तिखट, कांदा लसूण मसाला घालायचा 1 चमचा, जिरा पावडर घेतलेली आहे ती घालायची थोडीशी। त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपण जे मसाला बनवून घेतला होता ना ते आपण त्याच्यामध्ये आता घालून घ्यायचा आणि याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। इथं गरम मसाला घेतलेला आहे मी, हा घालायचा अर्धा चमचा। वांग्यामध्ये आपण मीठ भरलं होतं, याच्यामध्ये थोडंच मीठ घालायचं, जास्त मीठ घालायचं नाही। इथं आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे, मस्त असा आपला इथं मसाला परतलेला पण आहे। आता आपण हे वांगे शिजायला ठेवले होते आपले, मस्त असे तर वांगे पण शिजलेले आहेत, हे आपल्याला याच्यामध्येच घालून घ्यायचे आणि नंतर याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार घट पातळ पाणी घालून घ्यायचं। मी इथं तो घट्टच बनवणार आहे, मी वांग्याचा मसाला बनवणार आहे आणि याच्यामध्ये थंड पाण्याचा वापर नाही करायचा, गरम पाणीच घालायचं। आपण जे वांगे शिजायला घातले होते ना त्यातच पाणी राहिलेलं आहे, मी तेच पाणी घालून घेणार आहे। अशा पद्धतीने अशा पद्धतीने जर भाजी बनवली ना वांग्याची, खूप मस्त लागते खायला।
कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची याच्यावरती थोडीशी. आणि आता याला मीडियम गॅसवरती आपल्याला 3 ते 4 मिनिटं शिजून घ्यायची भाजी. मस्त अशी माझी इथं वांग्याची भाजी तयार झालेली आहे. मस्त तुम्ही पाहू शकता, मी घट्टच बनवलेली आहे मसाल्या वांग्याची भाजी. नक्की तुम्ही एकदा अशा पद्धतीने बनवून पहा, नक्की तुम्हाला आवडेल. मी कशी वाटली माझी इथं वांग्याची भाजी नक्की एकदा तुम्ही बनवून पहा. माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू असेच नवीन नवीन रेसिपी सोबत.